गुड इव्हनिंग. एस एन वेल्थ मार्केट अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघितलं का मार्केट वर होतं. त्याचं कारण असं आहे का, जे US आणि इराणचं युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या दिवशी पॉझिटिव्ह न्यूज येतात त्या त्या दिवशी असं होतं का मार्केट त्याला पॉझिटिव्हली घेते आणि मार्केट वर जाते. मार्केटच्या जेवढे पण सेक्टर आपण बघतो, रिअल्टी, इन्फ्रा आहे, मेटल आहे, किंवा इतर जे सेक्टर असतील त्यात सगळे सेक्टर अप आहेत. त्याचं कारण असं आहे का, जे काय आता सगळ्या देशांचं मिळून जे अमेरिकेवर प्रेशर येत आहे, ही सीज फायर अजून वाढावं आणि जेणेकरून जगामध्ये शांती नांदावी, तर त्यासाठी हे सगळं टॅक्टिक्स चालू आहेत. आणि पण यामध्येच आपण एक गोष्ट पण बघितली पाहिजे का, ज्या दिवशी पॉझिटिव्ह न्यूज वार्ता येते त्याच दिवशी मार्केट त्याला कॅप्चर करून पॉझिटिव्हमध्ये बंद होतंय. आणि जर समजा उद्या काही निगेटिव्ह वगैरे येते, मार्केट पूर्ण त्याला निगेटिव्ह बघितलं जात आहे आणि मग त्याच्यामुळे मार्केट निगेटिव्हमध्ये बंद होते. तर मला असं वाटतं, पैसे जे काय कोणाची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडेसे स्कॅटर्ड मॅनरमध्ये जाऊ देत, SIPच्या माध्यमातूनच जाऊ देत. लमसम कुठेही बेट घ्यायची काही गरज नाही आहे. आणि प्रत्येकाने आपलं ॲसेट अलोकेशन कंटिन्यू ठेवलं पाहिजे, कारण ॲसेट अलोकेशन ह्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे तुमच्याकडे काही बफर पैसे राहू दे, जेणेकरून काही उद्या काही इमर्जन्सी येते किंवा काही क्रिएट होते, इमर्जन्सी तुम्ही तिथे वापरू शकता किंवा काही इमर्जन्सी मार्केटमध्ये येऊ शकते. तर त्यावेळेस जे काही पैसे बफर येते, तुम्ही तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट वगैरे असेल ऑलरेडी एक्झिस्टिंग, तिथे थोडंसं एव्हरेजिंग वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये करता येऊ शकतं. बघत राहूयात आपण याच्यामध्ये का दर आठवड्याला काय घडामोडी होतात, दिवसाच्या काय घडामोडी होतात आणि त्याप्रमाणे आपण अपडेट करत राहू. धन्यवाद.